विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की ब्रांच सिलेक्ट करायची आहे. पण माझ्यासमोर प्रॉब्लेम काय होतोय की माझा स्कोर एवढाही चांगला नाहीये की टॉपच्या कॉलेजेसमध्ये या ब्रांचेस मिळतील. मग मी काय करतोय, चला 97 पर्सेंटाईल आहे. मग 97 पर्सेंटाईलला मला पीआयसीटी, व्हीआयटी मध्ये सीएस मिळणं कठीण आहे. स्पॉट पर्यंत प्रयत्न करावा लागेल, दुसरी कुठेतरी ब्रांच कॉम्प्रोमाइज करावे लागेल. पण त्याच्याऐवजी 97 ला मला सीओईपी मध्ये सिव्हिल मिळण्याचे चान्सेस आहेत. मग मी काय करू? सीओईपी सारखं ब्रँड टॉपचं कॉलेज, सीओईपीचा टॅग मिळणार मला. ओके, सिव्हिल घेऊ. 97 ला थोडस टियर 2 चं कॉलेज घेऊ. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, टियर 2 चा पण कट ऑफ हायर असतो. टियर 2 चा पण कट ऑफ हायर असतो. मला जेएसपीएम, राजश्री शाहू कॉलेज, डी वाय पाटील पिंपरी, डी वाय पाटील आकुर्डी, एआयएसएसएम, मॉडर्न, पीव्हीजी या कॉलेजेसमध्ये जर सीएस किंवा आयटी किंवा एआयएमएल अशा जर ब्रांचेस मिळत असतील तर चालेल का? तर या मुद्द्यावर आता डिस्कशन करूया डिटेलमध्ये. पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगू का, ब्रांचेस खूप आहेत. पण सध्या आपल्याला माहितीच नाहीये की कुठल्या ब्रांचमध्ये काय आहे. आपण आत्ता विचार करायला लागलोय. पर्सेंटाईल कळाल्यानंतर आपण विचार करतोय. काही जण म्हणतात थांबा अजून रँक होऊ दे मग ठरवूया. पण 10वी पास झाल्यानंतरच हा विचार नाही. ते काय वय आहे का सांगा? जस्ट 10वी पास झालेल्या मुलाला विचारायचं की अरे तू कुठल्या ब्रांचमध्ये इंजिनिअरिंग करणार आहेस? अवघड आहे ना? पण 2 वर्षात रिसर्च करता आला असता ना. 11वीत असताना, 12वीत असताना. ठीक आहे, नाही केला. आता या 10 दिवसात करू शकतो ना आपण. मग माझे काही प्रश्न आहेत तुम्हाला. काय प्रश्न आहेत? जर या ब्रांचेस जर घेतल्या, तर ऑब्व्हियसली आपण प्लेसमेंटचा विचार करणार आहे. ओके, होय. सीएस घेतलेला मुलगा एमटेक शक्यतो नाही करत, ही रियालिटी आहे. कारण पॅकेज एमटेक केलंय आयआयटी मधून किंवा कुठल्याही कॉलेजमधून म्हणून पॅकेज एवढं वाढत नाहीये, ही रियालिटी आहे. मुलांशी बोलून सगळ्या गोष्टी क्लिअर करूनच मी हे बोलतोय बरं का. सीएस वाली मुलं पटकन पॅकेजच्या मागे लागतात. चला बेस्ट पॅकेज मिळवतात ते. पण मग याचा अर्थ पुढे शिकायचं नाहीये. बरोबर आहे. पण मला पुढे शिकायचंय. ओके, मला एमएस करायचंय. मला गेट देऊन एमटेक करायचंय. मला शिक्षण घ्यायचं आहे. मग ह्या ब्रांचेस एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. होय. ओके. पण मला ना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची आहे. त्यासाठी 2-3 वर्ष वेळ द्यायची माझी तयारी आहे. प्लेसमेंट नको आहे. माझं सांगतो ना तुम्हाला मी. माझं लाईफ चेंज झालं. आज मी तुमच्या समोर आहे. कुठल्या गोष्टीमुळे सांगतो. मला ना असा प्रश्न पडला होता माहितीये का, इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला, की संपलं की कॉलेज, पुढे काय करायचं? आता आमच्या वेळेस तर प्लेसमेंट, झिरो प्लेसमेंट. सीएस सारख्या आता तुम्ही घेता ना, एन्जॉय करताना, आमच्या वेळेस काहीच नव्हतं. इंजिनिअरिंग करायचं, बाहेर पडायचं, रिझ्यूम्स, बायोडाटा घेऊन हिंडायचं, कंपनीमध्ये बायोडाटा द्यायचे, त्यांच्या इंटरव्ह्यूची वाट बघायची, कॉल आला की जायचं. स्ट्रगल होतं आमच्या वेळेस. तुमच्या वेळेस नाही ना, तुम्हाला प्लेसमेंट मिळते. तर मी तुम्हाला सांगतो, फायनल इयरला माझ्यापुढे प्रश्न पडला होता, की आता काय घरनं पैसे बंद होणार, इंजिनिअरिंग झालं ना, आता बघायला ना जॉब आपल्याला. माझे काका आणि माझे वडील यांनी डिस्कशन केलं आणि काकांचं स्पष्ट मत होतं, की आपल्याला काय गरज आहे लगेच जॉब शोधण्याची, शिकलं पाहिजे. आणि मला माझे काका मुंबईला घेऊन गेले त्यांच्याकडे. मी वर्ष दीड वर्ष काकांच्याकडे होतो. ओके, मी कॅट एक्झामची तयारी केली होती एमबीए साठी. नाही झालं, नाही झालं. अपयश आलं. पण म्हणतात ना, अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. मी अभ्यास मन लावून केला होता बरं का. माझ्या काकांनी माझ्यासाठी क्लासेस जॉइन करून दिले होते. मी अभ्यास खरोखर चांगला केला होता. ओके. म्हणजे मी काय केलं होतं, अगदी म्हणतो ना, व्हर्बल, नॉन व्हर्बल रिझनिंग, बुद्धिमत्ता अगदी डिटेल केलं होतं. त्याच्यानंतर मी 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी मॅथ्स, सायन्स यांच्या पुस्तकांचा अभ्यास केला होता. मी एमपीएससीचा पण विचार केला होता, पण सध्या फोकस त्याच्यावर होता कॅटवरती. ओके. पण नाही झालं. पण मी अभ्यास तर मन लावून केला होता. मग त्यानंतर जेव्हा मी क्लासेस सुरू केले ना, मग मी वर्षभर चर्नी रोडला ना भवन्स कॉलेज आहे. त्या लायब्ररीमध्ये काकांनी मला तिथं ऍडमिशन मिळवून दिलं होतं. लायब्ररी, स्टडी हॉलच म्हणूया आपण. म्हणजे मी तिथं पहाटे पहाटे नाही, सकाळी लवकर जायचो. दिवसभर मी अभ्यास करायचो. ओके, वर्षभर मी हे शेड्यूल फॉलो केलं होतं. मन लावून केलं होतं. पण म्हणतो ना ग्रुप डिस्कशनमध्ये मी मागे पडलो. पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये मला माहीत नव्हतं काय असतं ते. तुम्हाला YouTubeमुळे कळतंय सगळं. आमच्या वेळेस ते नव्हतं ना काय. मग झालं काय, त्या अभ्यासाचा मला फायदा झाला ना ह्याच्यामध्ये कोचिंगमध्ये म्हणूया आपण. ओके. खूप फायदा झाला. शॉर्टकट्स, ट्रिक्स मी इतकं शिकलो होतो ना, मग ते मला क्लासेसमध्ये भारी पडलं. म्हणजे मला म्हणायचंय काय, की मला मी जॉबसाठी प्रयत्नच केला नाही.
नाही प्रयत्न केला. मला लकीली मी या क्षेत्रात आलो म्हणूया आपण. मग मुद्दा काय, की तुम्हाला नक्की करायचंय काय? शिकायचंय पुढं, विचार करा या ब्रांचचा. प्लेसमेंटच हवी आहे, याचा विचार करा. बरं प्लेसमेंट मिळाल्यानंतर काय काम करावं लागणार आहे? काय प्रोजेक्ट असतात? काय असतं सगळं? हे तुम्हाला माहिती पाहिजे ना. बरं मी असं ऐकलंय बरं का. बघा मोटिव्हेटेड पण ऐकायला मिळतं, डिमोटिव्हेट पण होतं पण ऐकून. पण रिअॅलिटीमध्ये बरं का, की या फील्डमधल्या लोकांना पॅकेजेस वगैरे चांगलं मिळतं. पण एक म्हणतो ना आपण, आयुष्यभर तो त्यातच आहे असं होत नाही. सीएस फील्डमधला प्रत्येकजण ते सोडायलाच बसलेला असतो. ओके. एक मात्र खरं आहे बरं का. यांचे एव्हरेज पॅकेजेस नक्की जास्त असतात. यांचे एव्हरेज पॅकेजेस कमी असतात. मग जर आवड असेल ना, तर सगळ्यात जास्त इन्कम इथं आहे सिव्हिल. ओके. तुम्ही त्यात तुमचं वेगळंच लाईफ बनवू शकता. मी बरेचसे ना बघितलेत असे टायकून म्हणतो ना, मोठे-मोठे बिल्डर वगैरे जे असतात ना, लक्षात घ्या. आता आमच्या साताऱ्यात पण बरीचशी अशी उदाहरणं आहेत. अगदी रिक्षा चालवणारा एक व्यक्ती आहे आमच्या साताऱ्यामध्ये. ते आता साताऱ्यातले टॉपचे बिल्डर आहेत. ओके. त्यांचे स्कूल वगैरे सगळं आहेत म्हणूया आपण. म्हणजे थोडक्यात काय शून्यातून देखील तो सुरुवात करू शकताय. असं नाही की खूपच बॅकग्राऊंड म्हणजे स्ट्राँग पाहिजे असं काही नाहीये. तुमच्यात स्किल पाहिजे. भले तुम्हाला सांगतो ऑटोमोबाईलमध्ये इंटरेस्ट आहे. मशीन्समध्ये इंटरेस्ट आहे. आहे ना मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणूया आपण. ओके. मी तुम्हाला खरं सांगू का? अगदी इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग बेस्ट ब्रांच आहे. केमिकल इंजिनिअरिंग सुद्धा ब्रांच आहे बरं का लक्षात घ्या. टी-के-आय-टी आमच्या शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये, छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये टी-के-आय-टीमध्ये केमिकल इंजिनिअरिंग आहे. आय-सी-टीचं मेरिट जे हाय असतं, पण इकडे आहे ना ब्रांच. तुम्ही ब्रांचला महत्त्व द्या, असं माझं फायनल कन्क्लुजन असणार आहे या व्हिडिओमध्ये. माझं प्रामाणिक मत आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? ज्यांच्याकडे ना पेशन्स आहेत, थोडा वेळ द्यायची तयारी आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करा. माझे कितीतरी स्टुडंट आहेत. कितीतरी आहेत, की ज्यांना यश मिळालंय. काहींना 3 महिन्यात जॉब मिळाला गव्हर्नमेंट जॉब. काहींना 3 वर्ष, काहींना 6-6 वर्ष लागलेली आहेत. हार नाही मानली लक्षात घ्या. हार नाही, जिद्दीनं सगळं मिळवलंय. म्हणजे आता वेळ आलेली आहे. वेळ आलेली आहे फायनल डिसिजन घ्यायची, की हे का हे? ओके. मी सांगितलंय. मग फायनल कन्क्लुजन काय असेल सांगा बघू? प्लेसमेंटचा मुद्दा आहे. तुम्हाला प्लेसमेंट हवी असेल, इकडं ना इकडं. पुढे शिकायचंय, कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायची. मग इकडं नाही इकडचं योग्य ठरतंय. पण ह्या ब्रांचला ना खूप अपॉर्च्युनिटीज आहेत गव्हर्नमेंट जॉबसाठी लक्षात घ्या. बरं प्रत्येकालाच मिळतो का गव्हर्नमेंट जॉब? नाही, कसं मिळेल? प्रत्येकाला कसं मिळेल? मग मी तुम्हाला सांगतो काही आहेत, अजून माझे काही स्टुडंट एफर्ट्स घेतायत. 1 मार्कासाठी, 2 मार्कासाठी राहतायत. राहतंय, राहतंय. अजून माझा एक स्टुडंट आहे, नाही झालं, नाही झालं, नाही झालं. ओके. मग संपलंय का सगळं? नाही. नाही संपलं लक्षात घ्या. त्यानं एफर्ट्स घेतलेत. एका ठिकाणी त्याचं करिअर आता मी बोलू शकत नाही बऱ्याचशा गोष्टी, पण नाही, अपयश नाही. मी सांगताना अतिशय मला आनंद होतोय. माझे एक पालक आहेत. त्यांनी माझ्यासमोर त्यांच्या मुलीला काय सांगितलं, की "तू माझ्याकडं बघ." म्हणजे ते मुलीला काय सांगितलं, त्यांच्याकडे बघ म्हणजे पालकांकडं. आयुष्यात केलेलं स्ट्रगल तिनं बघितलंय. ओके, पण कधी हार मानलेली नाही. नेहमी पॉझिटिव्ह विचार ठेवला. हे झाले ना, जाऊ दे. एखाद्या व्यवसायात अपयश येतं एखाद्याला, म्हणून खचून जायचं नाहीये. त्यातून भरारी घेतली पाहिजे. म्हणजे तुमच्या आयुष्याच्या या वळणावर तुम्ही आलाय, की आता निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला, की करायचंय काय? आणि घेतला की ठाम राहायचंय. मग कुणाचं ऐकायचं नाही. कुणाचं ऐकायचं नाही. तुम्ही सांगू का, आता स्कोप ज्या गोष्टीला आहे, सीएसला स्कोप आहे. मग सीएस घेतलं तुम्हाला म्हणणार नाहीत काय? पण इकडची कुठली ब्रांच घेतली, की तुम्हाला विचारलं जाणार आहे, "अरे का घेतलं? इकडं का घेतलं नाही? सीएस का नाही घेतलं नाही?" नाही घेतलं. मला इकडं करायचंय. माय लाईफ माय रूल्स असं मी कुठेतरी गाड्यावर बऱ्याच वेळा बघितलं होतं लक्षात घ्या. बरोबर आहे ना, हे लक्षात घ्या. तुमचं लाईफ आहे. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. माझं ऐकून किंवा कोणाचंही ऐकून इन्फ्लुअन्स होऊ नका. तुम्ही ठरवा काय करायचंय ते. नक्की करायचंय आणि करून दाखवूया आपण. ऑल द बेस्ट.